स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारे जनरल नॉलेजचे काही प्रश्न. तर चला सुरू करूया. प्रश्न पहिला, महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 नर्मदा, 2 कृष्णा, 3 भीमा, 4 गोदावरी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 गोदावरी. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे गोदावरी. प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी आहे? ऑप्शन क्रमांक 1 नर्मदा नदी, 2 कृष्णा नदी, 3 भीमा नदी, 4 गोदावरी नदी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 नर्मदा नदी. नर्मदा ही पश्चिम वाहिनी नदी आहे. प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्रात पंढरपूरजवळ चंद्रभागा असे कोणत्या नदीस म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 नर्मदा, 2 कृष्णा, 3 भीमा, 4 गोदावरी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 भीमा नदीस. महाराष्ट्रात पंढरपूरजवळ चंद्रभागा असे भीमा नदीला म्हणतात. प्रश्न क्रमांक 4, आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 5 सप्टेंबर, 2 8 सप्टेंबर, 3 10 सप्टेंबर, 4 12 सप्टेंबर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 8 सप्टेंबर. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस हा 8 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 5, राजापूरची खाडी ही कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 ठाणे, 2 रत्नागिरी, 3 सिंधुदुर्ग, 4 रायगड. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 रायगड. राजापूरची खाडी ही रायगड या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 6, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी याची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? ऑप्शन क्रमांक 1 1968, 2 1969, 3 1972, 4 1975. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 1968. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांची स्थापना ही 1968 या वर्षी करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 7, पुणे नाशिक महामार्ग दरम्यान कोणता घाट लागतो? ऑप्शन क्रमांक 1 बोरघाट, 2 थळघाट, 3 चंदनापुरी घाट, 4 फोंडा घाट. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 चंदनापुरी घाट. पुणे नाशिक महामार्गादरम्यान चंदनापुरी हा घाट लागतो. प्रश्न क्रमांक 8, पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 1 बीड, 2 यवतमाळ, 3 जळगाव, 4 नंदुरबार. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 यवतमाळ. पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून यवतमाळ या जिल्ह्यास ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 9, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणत्या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली? ऑप्शन क्रमांक 1 बीड, 2 यवतमाळ, 3 जळगाव, 4 जालना. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 जालना. छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचे विभाजन होऊन जालना हा नवीन जिल्हा निर्माण झाला. प्रश्न क्रमांक 10, नागार्जुन सागर धरण हे कोणत्या नदीवर आहे? ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी नदी, 2 कृष्णा नदी, 3 महानदी, 4 शरावती नदी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कृष्णा नदी. नागार्जुन सागर धरण हे कृष्णा या नदीवर आहे. प्रश्न क्रमांक 11, जमिनीची धूप होण्याचे मुख्य कारण खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 वादळी वारा, 2 जास्त प्रमाणात पाऊस, 3 पर्यावरण प्रदूषण, 4 जंगलतोड. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 जंगलतोड. जमिनीची धूप होण्याचे मुख्य कारण आहे जंगलतोड. प्रश्न क्रमांक 12, पुष्कर तलाव हा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 1 अजमेर, 2 जयपूर, 3 उत्तर प्रदेश, 4 ओडिसा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अजमेर. पुष्कर तलाव हा अजमेर या ठिकाणी स्थित आहे. प्रश्न क्रमांक 13, पंचमढी व चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या पर्वतावर आहेत? ऑप्शन क्रमांक 1 अरवली पर्वत, 2 विंध्य पर्वत, 3 सातपुडा पर्वत, 4 सह्याद्री पर्वत. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सातपुडा पर्वत. पंचमढी व चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे सातपुडा पर्वत या पर्वतावर आहेत. प्रश्न क्रमांक 14, हो जमातीचे लोक भारतात कोणत्या भागात राहतात? ऑप्शन क्रमांक 1 मेघालय, 2 छोटा नागपूर, 3 आसाम, 4 मिझोराम. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 छोटा नागपूर. हो जमातीचे लोक हे छोटा नागपूर या ठिकाणी राहतात.
प्रश्न क्रमांक 15. झूम हा खालीलपैकी कशाचा प्रकार आहे? ऑप्शन क्रमांक 1 लोकसंगीताचा, 3 खडकाचा, 4 नृत्याचा, 3 नृत्याचा, 4 शेतीचा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 शेतीचा. झूम हा शेतीचा एक प्रकार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.